स्ट्रीट स्टाईल चीज ऑमलेट पावची रेसिपी करणार आहोत। नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कारच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। काही झटपट खायचं असेल किंवा मुलांना झटपट बनवून द्यायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी घरी बनवू शकतात। इथे मी चीज असं ऑमलेट पाव बनवणार आहे। तुम्ही बिना चीजचं सुद्धा इथे ऑमलेट पाव बनवू शकतात। वेळ हे कमी लागतो आणि ऑमलेट आहे त्यामुळे चीज आहे, मुलं आवडीने पण खातील। ब्रेकफास्टसाठी सुद्धा ही रेसिपी झटपट बनणारी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे तव्यावर टाकलेलं आहे थोडंसं तेल, त्यात टाकलं होतं राई आणि जिरं। आता ह्यात टाकणार आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची। हिरवी मिरची थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे। त्याचबरोबर मी टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा। कांदा सुद्धा थोडासा फ्राय करून घेऊयात। रेसिपी अगदी साधी, सोपी, झटपट बनणारी आहे, तितकीच टेस्टी पण। त्याचबरोबर टाकणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटो सुद्धा आपण चांगला शिजवून घेणार आहोत, एखादा मिनिट तरी। थोडंसं मीठ, इथे कांदा टमाटा थोडा फ्राय झाला की लगेच टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि हे असं थोडंसं मी चमच्याने साईडला करणार आहे, कारण मी अंड आहे ना डायरेक्ट तव्यावर टाकणार आहे, वेगळं फेटून असं घेणार नाही आहे। तुम्ही ते बघू शकतात। अशा प्रकारे मी हे आता पसरवलेलं आहे। त्यावर टाकणार आहे एक अंड। अंड डायरेक्ट फोडणार आहे आणि सगळीकडे पातळसं असं पसरून घ्यायचं आहे। तुम्ही ते बघू शकतात। आणि जे साईडला गेलं आहे ते आपण व्यवस्थित चमच्याने एक साईडला करून घेणार आहोत। आणि उलटायची घाई करायची नाही आहे, हे असंच आपल्याला एखादा मिनिट तरी व्यवस्थित खालून शिजवून घ्यायचं आहे, नाहीतर हे ऑमलेट लगेच तुटून जाईल। ऑमलेटवरती टाकणार आहे थोडीशी लाल मिरची पावडर, चाट मसाला आणि गरम मसाला। लाल मिरची पावडर पण टाकणार आहे आणि ऑमलेट साईडने आपण सोडून घेणार आहोत। आता लगेच ऑमलेट पलटायचं नाही आहे। इथे घेतलेले आहे 2 पाव, जे मधून कापून घेतलेले आहेत, आणि ते पाव मी आता ह्या ऑमलेटवर ठेवणार आहे। तुम्ही बघू शकतात, ह्या प्रकारे ठेवणार आहे। थोडंसं अशा प्रकारे गोल फिरवून घ्यायचं आहे आणि 2 उलटणे घ्यायचे आहेत, आणि 2 उलटणीच्या साईडने ऑमलेट आपण एकदम इझिली असं पलटून घेणार आहोत। सर्वात आधी त्यावर टाकणार आहे थोडीशी लाल मिरची पावडर आणि मीठ। साईडनी परत थोडंसं तेल सोडायचं आहे। तुम्ही ते बटर सुद्धा सोडू शकतात। वरतून पण थोडंसं तेल टाकणार आहे। 2 उलटणे घ्यायचे आहेत आणि एकदम हळू हे ऑमलेट आपण उलटून घेणार आहोत। तुम्ही ते बघू शकतात, खूप इझिली हे उलटलं जातं। आणि हे आता मी फोल्ड करून घेणार आहे। तर फोल्ड करण्याच्या आधी मध्ये मी टाकणार आहे थोडंसं चीज, जे मी किसून टाकणार आहे। तुम्हाला चीज खायचं नसेल तर तुम्ही ते स्किप पण करू शकतात, पण चीज टाकून हे ऑमलेट पाव खाण्यासाठी लातून लागतं, त्यामुळे मी इथे हे चीज टाकत आहे। आता व्यवस्थित चीज किसून झालं की मी हे फोल्ड करून घेणार आहे। आणि फोल्ड झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे। स्लो फ्लेमवर दोन्ही साईडने पाव आपण छान भाजून घेणार आहोत। हाय फ्लेम करायची नाही आहे, कारण आपण वरतून मिरची आणि मीठ टाकलं आहे, त्यामुळे मिरची जळू शकते आणि पावाचा कलर पण चेंज होऊ शकतो आणि तो जळका लागू शकतो। मी ते बघू शकतात, किती छान अशा प्रकारे आपला पाव पण भाजला जात आहे। आता दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित भाजून घेऊयात।
आता दोन्ही साईडने छान क्रिस्पी होईपर्यंत पाव मस्तपैकी मी असे भाजून घेतलेले आहेत आणि तो ऑमलेट पाव रेडी झालेला आहे. आपण काढून घेऊयात. वरतून परत मी चीज टाकणार आहे. चीज आवडत असेल तर टाका, स्किप केलं तरीही चालेल. आणि जर तुम्हाला अशा प्रकारे चीज याच्यावर मेल्ट करून घ्यायचं असेल तर ओव्हनमध्ये अजून तुम्ही 1 ते 2 मिनिटं ठेवा आणि छान चीज पण मेल्ट होईल. ते चला आता मंडळी, झटपट बनणारं असं चीज ऑमलेट पाव आपल्या खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. रेसिपी साधी सोपी पटकन बनणारी आहे. रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणत्याही कारणावर तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रोमिस किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.